लहान मुलांचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे चेरी आणि दुकानमध्ये घ्यायला गेले की थोडीशी चेरी 5 रुपयाची थोडीशीच चेरी येते त्याच्यात. मुलांना खाल्लं की त्यांचं मन असं भरतच नाही. त्याच्यासाठी मी घरी बनवलेले आहे बघा. दुकानसारखी वाटते ना आहे दुकानचीच म्हणून. तर बघा दुकानमध्ये भेटणारी चेरी अशीच राहते तशीच मी आज घरी बनवली आहे. तुम्हाला त्याची रेसिपी नक्की दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लेकरांना खाऊन पण पोट भरेन अशी एवढी चेरी बनते, ते पण अशा टकरापासून. तर बघा हे आहे टरबुजाचे टकर. आपण यातलं टरबूज जे लाल लाल राहते ते खाऊन घेतो आणि हे टकर आपण बाहेर फेकून देतो. तर याच्यामधले जे टकर राहतात ते वरचं साल काढून घेतलेलं आहे मी बघा. त्याच्यामधले हे पांढरे टकर जे आपण फेकून देत असतो त्याच्यापासून मी बनवत आहे आज चेरी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. तर हे बघा आणि लेकरांना चेरी म्हणलं की खूपच आवडते. तर बघा मी हे साल घेतलेले आहेत याचे काढून टरबुजाचे आणि त्याचे असे बारीक बारीक कापून घेणार आहे बघा. असे छान मस्त असे बारीक बारीक कापून घ्यायचे. तर मी हे सगळे यांचे बारीक बारीक कापून घेते. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कशी रेसिपी तुम्हाला सगळी कळेल आणि तुम्ही पण तुमच्या मुलांना नक्की बनवून द्या. कसं मुलाला एकदम आवडता पदार्थ आहे मुलांचा चेरी म्हणलं की. आणि दुकानमध्ये घ्यायला गेलं की कसं 5 रुपयाचं पाकिट भेटते पण त्यातमध्ये चेरी येतेच किती थोडीशी चिमूटभर चेरी येते आणि याची बनवली की किती सारी चेरी येते आणि अवघड पण नाही काहीच. आणि आपण असं काही याला काही साहित्य लागणार नाही की दुकानमधलं काही विकत काही खर्च लागणार नाही. बिनधास्त बिनखर्ची. आता टरबुजाचं सीझन चालू झालेलं आहे. उन्हाळा लागला टरबुजाचं सीझन चालू झालेलं आहे. तर प्रत्येक घरात टरबूज राहतातच. तर त्या टरबुजापासून आपण असं बनवू शकतो. हे एरी छिलके आपण फेकून देतो त्याच्यामधून असं बनवून बघा. तुमचे लेकरं पण आवडीनं खातील आणि तुम्हाला बनवायला पण खूप इंटरेस्ट येईल. तर बघा मी हे सगळे या छिलक्याचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतले आणि हे बघा किती छान तुकडे झालेले आहेत. मस्त असे तुकडे बारीक बारीक करून घ्यायचे मोकळे मोकळे. आणि बघा माझे पण छान झालेले आहेत. बारीक बारीक तुकडे करून घेतले. आता या तुकड्यांना मी हे करते उकळून घेते. तर मी गरम पाणी उकळायला ठेवलेलं आहे तिकडं बघा. इकडं आपलं गरम पाणी उकळायला ठेवलं होतं ते गदगद उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये मी हे कापलेले जे बारीक छिलके होते टरबुजाचे ते बारीक कट केलेले मी याच्यामध्ये टाकून देणार आहे. आणि याच्यात मस्त असे गदगद उकळी येऊ द्यायची. छान अशी शिजू द्यायची कारण शिजले तेव्हा ते छान लागतात. तर बघा याला थोडे थोडे बबल्स यायले उकळी यायली आणि हे शिजायला सुरुवात झाली. तर मस्त याचं शिजता शिजता याचा कलरसुद्धा चेंज होतो. मस्त पहिले असं पांढराट राहतो नंतर मग असं मस्त हिरवा असा शिजून आला की त्याचा कलरसुद्धा बदलते. तर बघा माझं गदगद उकळायला लागलं आणि उकळता उकळता वरती फेस आला ज्याचा ते थोडं थोडं कलर आला होता ते कलरचा फेस यायला. तर बघा मस्त छान उकळत आलं की बघा याचा कलरसुद्धा बदलतो. पहिला कसा वेगळा कलर होता आता मस्त कलर आला याला. आता हे उकळत आलं थोडंसं शिजत आलं. याला मस्त शिजू द्यायचं. जास्त पण नाही शिजू द्यायचं पण जेवढं शिजवलं तेवढं छान लागते. तर बघा माझं मस्त शिजत आलं. आता मी बार बार याच्यात बघत असते फिरवून देत असते असं वाटते की शिजलं नाही तर जास्तच गाळ होईल. तर मी बार बार याला बघत असते. तर मस्त बघा शिजत यायला आपलं. आणि याला छान शिजवायला ठेवलं की मस्त याला चाळणीतून आपण गाळून घेणार आहोत. तर आता माझं इकडं शिजलं चालू झालेलं आहे. तर आता माझं शिजलं इकडं मस्त छान झालं. आता मी गॅस बंद केला आणि बघणार आहे. तर बघा मी जेवढं पाणी ठेवलं थोडंच काढणार आहे. तर माझ्याकडं हे चाळणीचा झारा आहे त्यातून पाणी गळते. तर मी त्यातून हे आधी प्लेटीमध्ये काढून घेते. नंतर प्लेटीमध्ये काढून घेतलं की मग मी हे चाळणीमध्ये टाकून देणार आहे कारण मग त्यातलं पाणी सगळं चाललं जाईल. तर बघा हे छान मी एक साईडला करून याच्यामधलं सगळं पाणी काढून घेणार आहे. आणि बघा उकळलं की बघा कसं लगेच समजायला ते बघा कसा कलर बदलला आणि लगेच समजते की हे छान शिजलंय म्हणून. तर बघा माझ्या याचा लगेच कलर बदलला. तर मी हे सगळं आता एका प्लेटीमध्ये काढून घेतलं. बघा दिसायलाच किती छान दिसते. तर आता याच्यामधलं पाणी मी काढून घेतलं ज्याच्यामध्ये मी हे टरबुजाचे छिलके उकळून घेतले होते. त्याच्यामध्येच मी साखर टाकली पाणी टाकलं. आपण आता चाचणी करायला घेणार आहोत. तर बघा ही चाचणी करायला मी साखर आणि पाणी टाकलं. आता याला चांगलं शिजू देणार आहे. याची चाचणी तयार होऊ देणार आहे.
तर बघा ही ज्याची चाचणी तयार झाल्याला सुरुवात झालेली आहे. तर हे शिजत यातलं सगळं साखर आपण विरघळायची. सगळी साखर विरघळली ना की मग असं फिरवत राहायचं, नाही तर मग साखर आपली खाली लागते आणि डागते. तर बघा माझी चाचणी तयार झालेली आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेते, मिक्स करून घेते. बघा आपलं हे पण सुक्क झालं, सगळं पाणी आळून घेतलं, त्याने सगळं पाणी निघून घेतलं. आता या चाचणीमध्ये मी हे टाकून घेते आणि हे चाचणीमध्ये सगळं टाकून घेतले की मग नंतर याला चांगलं हिच्या पाकामध्ये चांगलं शिजू द्यायचं. जेवढा आपण पाक केलेला आहे ना, जास्त पाक करायचा नाही आहे, थोडाच पाक करायचा. बघा माझा पाक काही जास्त नाही आहे, तेवढा पुरताच आहे, त्याच्यामध्ये मिक्स व्हायला तेवढाच पाक केलेला आहे मी. आता हे सगळं मिक्स मी आतमध्ये पाकामध्ये दाबून घेते आणि हे सगळा पाक आटेपर्यंत मी याला शिजवते. तर बघा मी पाक काही जास्त ठेवलेलं नाही. बघा माझं शिजत यायला, पाक आटत यायला थोडासाच बाकी आहे. आता मस्त याच्यामध्ये असं शिजलं आणि आतपर्यंत पाक गेला. कसं जास्तच याच्यामध्ये पाकामध्ये सगळं शिजून घेतलं की जो पाक होते आपला तो पण वाया जात नाही आणि काहीच नाही, याच्यामध्ये सगळं आटून घेते. तर बघा माझी चाचणी मस्त झालेली आहे आणि आता छान दिसते. तर मी हे आता काढून घेते एका याच्यामध्ये. तर बघा या डब्यामध्ये मी एका वाटीमध्ये हे काढून घेतलं सर्व आणि याच्यातलं जे पाणी राहते हे फेकून देऊ नका, याच्यामध्येच राहू द्या. मस्त छान झाले. आता माझ्याकडे लाल कलरचा कलर होता, तुमच्याकडे जो असला तो तुम्ही घेऊ शकता. वाटलंच तर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या कलरचं बनवायचं तर तुम्ही वेगळ्या वेगळ्या वाटीमध्ये ठेवून त्याच्यामध्ये वेगळा वेगळा कलर सुद्धा बनवू शकता. तर माझ्याकडे एकच कलर होता, त्याच्यामुळे मी एकच कलर मिक्स केला आणि एकाच कलरचं बनवते. तर बघा मस्त याच्यामध्ये मिक्स केला मी, एक कलर मस्त लाल जरद झालेला आहे. बघा बघू शकता तुम्ही छान याच्यामध्ये. आता हे कलर मुरोस्तोर हे असंच रात्रभर ठेवून द्यायचं. हे पाक आणि कलर याच्यामध्ये मस्त मिक्स होऊन जाते आणि दिसायला पण आताच बघा किती छान दिसते, पण रात्रभर ठेवलं की सगळा कलर याला लागून जाते आणि याच्यामध्ये बघा असं छान मस्त कलर झाला. आता हे माझं मिक्स झालं, सगळं मिक्स करून घेतलं मी, कलर वरचा खाली करून घेतला आणि मी रात्रभर ठेवलं होतं. तर बघा याच्यामध्ये कलर किती छान झालेला आहे, सगळं लाल चुटून झालेलं आहे, मस्त असं दिसायला पण एकदम भारी दिसते ना. तर आता मी रात्रभर ठेवलं, दुसऱ्या दिवशी मी हे एका प्लेटीमध्ये घेतलं. याच्यामधलं जे पाणी राहते ते पाक राहते ते काढू नका, कारण वाळल्यावरती ते पाक याच्यामध्ये जिरून जाते तर गोड राहते, नाही तर मग ते गोडचं पाणी निघून जाते. तर मी काय केलं, एका मोठी प्लेट घेतली आणि त्याच्यामध्ये मोकळं करून असं ते पाणी पण, पाकाचं पाणी पण याच्यामध्येच राहू दिलं, ते यानं वाळून जाईल. नंतर हे उन्हामध्ये आपल्याला ठेवायचं. तर बघा मी हे सगळं अंतर करून घेते, कसं एकोणेकाला चिटकलं नाही पाहिजेत म्हणून असं अंतर आणि सुकायला पण लवकर सुकून जाते. तर तुमच्या बाहेर किंवा घरात ऊन असन तर उन्हामध्ये हे ठेवून द्यायचं. एक दिवस उन्हामध्ये ठेवलं ना की लगेच हे सुकून जाते आणि मस्त वाळून जाते. तर बघा माझ्या घरातच ऊन होतं तर मी घरातच ठेवलं. माझ्या घरात उन्हाची तिरप येते तर त्याच्यातच मी ठेवायला दिलं वाळायला. तर हे मस्त वाळणं असं उन्हामध्ये सुकून असं मस्त छान असं उन्हाचं वातावरण आणि दिसायला पण एवढं भारी दिसत होतं ना, लाल जरद असं वाटत होतं की दुकानमधूनच आणलं का, एवढं भारी दिसत होतं. तर बघा माझं वाळून तयार झालं. हे बघा दुकानसारखी चेरी दिसते का नाही, बघा अशी कडकड झाली होती आणि खायला पण एवढी गोड लागत होती. माझी मुलगी तर नुसतं तेच एक उचलून तिचं तेच खाणं चालू होतं. तरी वाटी भरून झालं होतं, पण तिनं वाळेच तर बघा एवढं अर्धी वाटी केलेली आहे. तर बघा एवढं भारी लागते ना, दुकानमध्ये गेलं ना की एवढंच म्हणलं ना तर 50-60 रुपयात देतात. त्याच्यापेक्षा आपण आपली घरीच बनवा आणि आपल्या मुलांना खाऊ घाला. आणि आपण काय ती एरी, आता टरबुजाचा महिना चालू झालेला आहे, टरबूज विकायला येतात, आपण आणतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक